तर मित्रांनो, आता आपण मस्तपैकी आहे ना कढीची भाजी करलं होतं. आणि आहे ना मी तुम्हाला काल सांगितलं होतं की मी मटणामध्ये ही भाजी खूप छान होती. सांगितलं होतं नव्हतं मी. तर आता आपण करूया ही मटणामध्ये भाजी. तर हा बघा, मी कढी मस्त, आता ही कालची भाजी आपल्या रानातली ही मी काय केली, धुवून घेतली, कापून घेतली आणि मटण इकडे मी शिजून घेतले बरं का. आता काय करते, हे जे भाजी आहे का याच्यात टाकते भावनं बहिण. मी धुवून घेतली होता ही मस्तपैकी. आता आपण काय करू, याच्यात मध्ये मटणामध्ये टमाटर टाकलंय, कांदा टाकलाय. पहिलं शिट्ट्या म्हणजे 2 शिट्ट्या करून घेतल्यात मटणाच्या, कारण की मटण मी शिजून घेतले. आणि मस्तपैकी आता जर तुम्हाला चिकन मध्ये करायची असली नाही भाजी, तुम्ही चिकन मध्ये पण करू शकता. पण चिकन मध्ये एवढी टेस्ट नाही लागत ही भाजी. ही भाजी मटणामध्ये टेस्ट होती. तर मी अशी हिला कुकर लावून शिजवा लागते, कारण की रट राहते ना भाजी, शिजत नाही लवकर. कढीची भाजी शिजत नाही लवकर, त्याच्यामुळं तिला ना असं हे करून सही ना कुकर लावून सही ना 1-2 शिट्टी समजा हे करायला लागतात. तुम्ही शेंगदाण्यामध्ये करत असताना, कोणी कोणी शेंगदाण्यामध्ये करताय, कोणी कोणी कसं करते, तुम्ही कशी करतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आता मी लावून घेते. मेन म्हणजे त्याच्यासाठी मसाला तुम्ही गावाकडच्या पद्धतीने तुम्हाला दाखवायला बरं का. बघू शकताय मी इकडं थोडी हिरवी मिरची घेतली, लसूण घेतलाय, अद्रक घेतलाय आणि हे थोडं 2-3 मी हे खोबऱ्याचे काप घेतले. तर खोबऱ्याचे म्हणजे मी काय घेतले खोबऱ्याचे काप, तुमच्याला घेतले धनी धनी घेतले. थांबा तर बा थोडी धनी घेतले होतं बघा. एवढाच मसाला घेतलाय, काही नाही बाय. एकदम सोप्या पद्धतीने. आणि भाजी आहे ना एवढी चविष्ट होती ना, तुम्हाला खरी गोष्ट सांगते, मी भाजी लई म्हणजे लई चविष्ट होऊन जाते. तर मला आहे ना चक्कर यायला, मला काय झाले काय नाही ना, मला चक्कर यायला. आता मी तुम्हाला बोलायला लागले ना, तर आता सध्या सुद्धा मला असं असं गर 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 फिरायला. काय माहिती अचानक काय झालं, चक्कर यायला. तर आपली भाजी शिजून झाली भावनं बनवून बघू शकता. 3 शिट्ट्या घेतल्या तर या भाजीला. मटण मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी शिजून घेतलं. याच्यात टमाटा कांदा टाकलेला आहे. आणि आता तेल टाकूया. आता तुम्ही कशी करताय मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. इकडे आणलाय मसाला काढून, हिरवा मसाला. आता आपण जो कच्चा पण आहे का त्याचा आपण काय मसाल्याचा थोडा काढून घेऊ. म्हणजे कसं होते माहिती का, तोंड उडाले डायरेक्ट. म्हणजे मग कसं माहिती का, ते कच्चं थोडं इकडे मिरच्या भाजायची कशासाठी, मटणाची चटणी. लय दिवस झाले मला भाजी खायची, मटणामध्ये खायची वजडीमध्ये खायची होती मला. पण आता वजडी नाही भेटली, म्हणजे चला जाऊ द्या, काय नाही. मटण तर मटणामध्ये एकदम सोपी पद्धत आहे. आणि काही जास्त तिला हे पण नाही लागत. तुम्हाला माहिती आहे, कारण काही बाया काय वाटते मटण करायचं म्हणजे. आता आम्हाला तर आवडते बाबा गावाकडलं. तुम्ही म्हणता डबल तुम्ही करता काय, आणि त्यावर तुम्हाला सांगितलं आम्हाला आवडलंच नाही, तुम्ही कशी भाजी केली, नाशी केली, तशी केली. हे बघा, आम्ही गावाकडचे लोक, आम्हाला आहे ना असं आवडते भाजीपाला टाकून. या मटणामध्ये पावशेर जर मटण आणलं तर आम्ही भाजीपाला काही टाकू, नुसतं तसं नाही आम्ही. तर आमची अशी गोष्ट आहे.
मसाला भाजलाय बरं का भावना घेऊन. आता आपल्याला बघू शकता तुम्ही तेल सुटलंय मसाल्याला. आहे का असं मस्तपैकी भाजून घ्यायचा. आणि आता टाकून घेऊ आपण आपली शिजलेली भाजी. आता याच्यामध्ये जर तुम्हाला कढी आपलं हे टाकायचं असेल थोडं बाजरीचं पीठ तर तुम्ही बाजरीचं पीठच टाकू शकता. पण मी आता नाही टाकलं. मला मी खोबरं लावलं होतं थोडं. पण बाजरीच्या भाकरी नाही आपलं सॉरी बाजरीच्या याने खूप छान चव लागते. मला वाटते टाकावं आता बाजरीचं पीठ थोडं. जशी मला चव पाहिजे होती तशीच भाजीला चव झाली. मी आता काही जास्त पाणी वगैरे टाकत नाही कारण की डबल बिघडून थोडं टाकते नाही की नाही. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. एकदम सोप्या पद्धतीने केली. ओके भावनो या मस्त कढीची भाकर सॉरी कढीची भाकर कढीची भाजी खायला मटणामधली. तुम्ही खाल्ली का नाही कधी कढीची भाजी मटणामधली? याच्यामध्ये काय करते माहिती का थोडं बाजरीचं पीठ टाक. हे बाजरीचं पीठ आहे बरं का. हे बघा भाजून पुरतं फ्रीजमध्ये कच्चच टाकायचं. पण आता हाई भाजले तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. एक लाईक शेअर